Hello students, welcome to Praveen Academy. We are studying 7th topic from physics, that is wave optics. In last lecture we have seen what is light, different theories about light, Huygens principle, Huygens construction for plane wavefront as well as spherical wavefront, and lastly we have seen reflection of plane wavefront at a plane reflecting surface. Today we see next point, that is refraction at a plane refracting surface. You know refraction. Refraction म्हणजे काय? लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये पास होत असताना लाईट रे बेंड होतो, दॅट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन. तर या ठिकाणी रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण काय पाहतोय? लेबलिंग पाहतोय. तर या ठिकाणी बाबरता एक्स वाय ही काय आहे? प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस एक्स वाय ही सरफेस दोन मीडियमला सेपरेट करते. ही मीडियम 1 असेल आणि हे काय असेल? मीडियम 2. एक्स वाय ही सरफेस दोन मीडियमला काय करते? सेपरेट करते. तर या ठिकाणी ए बी हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे आणि सी डी हा कोणता वेव्हफ्रंट आहे? रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आहे. तर आता ए बी इन्सिडेंट वेव्हफ्रंट हा पीए आणि क्यूबी या इन्सिडेंट रेजनी बाउंड केलेला आहे आणि सी डी हा रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट आहे, बाउंडेड बाय रेज ए आर अँड सी एस. तर या रेजनी हा वेव्हफ्रंट काय केलेला आहे? बाउंड केलेला आहे. तर या ठिकाणी एम ए एन ही काय आहे? नॉर्मल आहे आणि इथं हा जो अँगल पी ए एम या अँगलला आय म्हणायचं आणि हा अँगल एन ए आर या अँगलला आर म्हणतोय. आर म्हणजेच काय? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, तर हा भाग कोणता झाला? लेबलिंगचा भाग झाला. आता याच्या पुढे आपण हा भाग पाहणार आहोत, रिफ्रॅक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल, आणि या ठिकाणी लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आपण प्रूव्ह करणार आहोत. ओके, इथं क्वेश्चन यानुसार विचारलं जाऊ शकते, प्रूव्ह लॉज ऑफ रिफ्रॅक्शन युजिंग हायजीन्स प्रिन्सिपल. ओके, तर या ठिकाणी आपण रिफ्रॅक्शनचे लॉज हायजीन्स प्रिन्सिपल नुसार प्रूव्ह करणार आहोत. ओके, तर इथं कन्सिडर प्लेन वेव्हफ्रंट ए बी बाउंडेड बाय टू रेज PA and QB incident obliquely on a plane refracting surface XY separating two medium. तर हे फर्स्ट मीडियम असेल आणि हे काय असेल? सेकंड मीडियम असेल. फर्स्ट मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? N1 इतका आहे आणि सेकंड मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? N2. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? लाईट व्हॅक्यूम मधून त्या मीडियम मध्ये आली पाहिजे, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर याला आपण ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. ओके, आता व्हेन वेव्हफ्रंट रिचेस ऍट पॉइंट ए बिकम्स सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इट स्टार्ट्स इमिटिंग सेकंडरी वेव्स इन सेकंड मीडियम. ए पॉइंट हा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट बनतो आणि हा सेकंड मीडियम मध्ये लाईट रेज काय करत असतो? या ठिकाणी इमिट करत असेल. ओके, आता ज्यावेळी वेव्स ए ला येत असतात त्याच वेळी वेव्ह कुठे आलेले असतात? बी वरती, कारण ए बी हा काय आहे? प्लेन वेव्हफ्रंट आहे. आता समजा लाईट रेजला बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी टी इतका कालावधी लागला, तर त्यावेळी बी सी हे डिस्टन्स, बी पासून सी हे डिस्टन्स आपण काय लिहू शकतोय? V1 इंटू टी. तर V1 म्हणजेच काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. तर बीसी ची व्हॅल्यू किती आली? V1 इंटू टी. आता याच टाइम मध्ये, टी टाइम मध्ये, तर ए पासूनच्या वेव्स सेकंड मीडियम मध्ये पास होतील. तर सेकंड मीडियम मध्ये वेव्स किती डिस्टन्स पास करतील वापरता? डिस्टन्स इज इक्वल टू काय घ्यायचं? V2 इंटू टी.
तर इथं V2 म्हणजे काय, सेकंड मीडियम मधलं स्पीड, आणि टी म्हणजे काय घ्यायचं, टाइम. तर या ठिकाणी V2 इंटू टी हे डिस्टन्स कव्हर केलं जाईल लाईट वेव्हजनी. कुठं, सेकंड मीडियम मध्ये. मग काय करायचं, ए हा सेंटर घ्यायचा आणि V2T हा रेडियस घ्यायचा, आणि या ठिकाणी एक आपण हेमिस्पेरिकल सरफेस ड्रॉ करतोय. काय ड्रॉ करायचा, हेमिस्पेरिकल सरफेस ड्रॉ करतोय. तर ही जी हेमिस्पेरिकल सरफेस आहे, दिस इज सेकंडरी वेव्ह फ्रंट किंवा सेकंडरी वेव्हलेट आफ्टर टाइम टी इन डेन्सर मीडियम किंवा मीडियम 2 मधला हा सेकंडरी वेव्हलेट असेल. काय असेल, सेकंडरी वेव्हलेट. आता मी काय करतो, या सी पॉइंट पासून या हेमिस्पेरिकल सरफेसला काय ड्रॉ करूया, टँजंट ड्रॉ करूया. तर बी पासूनच्या वेव्हज टी टाइम मध्ये कुठं आलेल्या आहेत, सी ला, आणि ए पासूनच्या वेव्हज टी टाइम मध्ये कुठं आलेल्या आहेत, डी ला आलेल्या आहेत. मग सीडी हा काय बनला, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट बनला. सीडी हा काय बनला, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट, बाउंडेड बाय रेज CS अँड DR. तर हा काय झाला, रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. ओके. आता या ठिकाणी वापरता मी MAN ही नॉर्मल ड्रॉ करतोय. काय ड्रॉ केली, नॉर्मल. तर इथं PAM या अँगलला आय म्हणायचं. आय म्हणजेच काय, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि NAR हा अँगल, याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणायचं. आर ला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर आता फिगर मध्ये वापरता या अँगलला आय म्हटलेला आहे. हा अँगल कोणता झाला बाबर, MAB. तर हा टोटल अँगल किती असेल बाबर, 90 असेल. तर इथं काय करायचं, आय प्लस MAB, आय प्लस MAB इज इक्वल टू किती आलं बाबर, 90. कारण हा टोटल अँगल किती असणार आहे, 90 असणार आहे. आता याच्या पुढे वापरता परत हा टोटल अँगल किती असेल बाबर, 90. तर मी इथं काय करतो, MAB प्लस काय घेतलं, BAC. तर इथं ही दुसरी कंडिशन लिहिली. कोणती लिहिली, MAB प्लस BAC इज इक्वल टू किती आलं बाबर, 90 आलं. आता या ठिकाणी फिगर वरून आपण असं सांगू शकतो, हा अँगल किती आहे, आय. हा अँगलला आपण काय म्हणूया, MAB. तर या दोघांची बेरीज किती असेल, 90. तर आय प्लस अँगल MAB इज इक्वल टू काय घ्यायचं, 90. आय प्लस अँगल MAB इज इक्वल टू 90. आता पुढं वापरता, पुढं मी हा अँगल घेतोय. हा अँगल, याला या अँगलला काय म्हणायचं, MAB प्लस BAC. तर या दोघांची बेरीज सुद्धा किती असेल, 90 असेल. MAB प्लस BAC इज इक्वल टू 90. आता मी हे कट करतो. तर इथं MAB ला MAB काय झाला, कॅन्सल. तर या ठिकाणी अँगल BAC इज इक्वल टू काय म्हणायचं, आय. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, हा जो अँगल मिळालेला आहे या अँगलला काय म्हणायचं, आय. या अँगलला आय म्हणायचं. ओके. तर BAC मध्ये हा जो अँगल मिळालेला आहे या अँगलला आपण काय म्हटलेलं आहे, आय म्हटलेला आहे. ओके. आता याच्या पुढे वापरता अँगल आर म्हणजे वापरता हा अँगल मी घेतला आर प्लस काय घ्यायचं बाबर, BAC. अँगल आर प्लस DAC या दोघांची बेरीज किती असेल बाबर, 90. अँगल आर प्लस DAC इज इक्वल टू काय झालं, 90. ओके. आता याच्या पुढे वापरता इथं हा राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. त्यामुळं हा अँगल आणि हा अँगल या दोघांची बेरीज किती असेल, 90. म्हणून मी आपण काय म्हणू शकतोय, DAC प्लस ACD
DAC प्लस ACD इज इक्वल टू काय लिहिलं 90. आता मी हे कॅन्सल करतो बाबा. DAC ला DAC कॅन्सल झालं म्हणजेच अँगल ACD इज इक्वल टू काय झाला R झाला. तर इथं अँगल हा अँगल मिळाला बाबा. आता कोणता अँगल मिळाला ACD या अँगलला आपण R अँगल म्हटलेलं आहे. ओके. तर इथं हा I मिळाला, हा काय मिळाला R मिळाला. आता याच्या पुढे बघा. इन ट्रायंगल ABC या ट्रायंगल मध्ये बाबरता साइन I इज इक्वल टू BC अपॉन काय घ्यायचं AC. साइन I इज इक्वल टू BC अपॉन AC. तर इथं BC ची व्हॅल्यू मागाशी आपण ऑब्टेन केलेली आहे. BC ची व्हॅल्यू किती आहे V1 इंटू T. तर इथं लिहिलं V1 इंटू T अपॉन AC. याच्यानंतर इन ट्रायंगल ADC मध्ये साइन R लिहायचं. साइन R इज इक्वल टू काय लिहिलं AD अपॉन AC. तर इथं AD अपॉन AC लिहिलं. साइन R इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू किती आहे बाबा V2 इंटू T. तर साइन R ची व्हॅल्यू V2 इंटू T अपॉन काय लिहिलं AC अपॉन AC. आता याच्या पुढे आपण सिम्प्लिफाय करूया. तर हा साइन I आहे, हा काय आहे साइन R आहे. साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू काय झालं V1 इंटू T अपॉन AC डिवायडेड बाय V2 इंटू T अपॉन काय घेतलं AC. AC ला AC कॅन्सल, T ला T कॅन्सल म्हणजे काय आलं V1 अपॉन V2. काय व्हॅल्यू आली V1 अपॉन V2. तर हेच मी ऍडजस्ट करतोय बाबा. C अपॉन V2 डिवायडेड बाय C अपॉन V1 हे असं लिहिलं तरी चालेल बाबा. या ठिकाणी मी इथं दाखवतो V1 अपॉन V2 इज इक्वल टू मी कसं लिहितोय C अपॉन V2 डिवायडेड बाय C अपॉन काय लिहिलं V1. तर हे उलटून गुणिले केलं म्हणजे काय झालं बाबा C अपॉन V2 इंटू V1 अपॉन C ला C कॅन्सल म्हणजे आलं का नाही जुनं V1 अपॉन V2. म्हणजेच इथं V1 अपॉन V2 ची व्हॅल्यू अशी लिहिली तरी चालेल C अपॉन V2 डिवायडेड बाय C अपॉन काय लिहायचं V1 अशी व्हॅल्यू लिहायची. ओके. आता त्याच्या पुढे वापरता C अपॉन V2 इज इक्वल टू N2 म्हणजेच काय C अपॉन V2 आणि N1 इथं लिहिलं होतं बाबा. N1 ची व्हॅल्यू काय असते C अपॉन V1 ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तर इथं C अपॉन V2 ला आपण काय म्हटलेलं आहे N2 आणि C अपॉन V1 ला काय म्हटलेलं आहे N1 म्हटलेलं आहे. तर आता हेच इक्वेशन मी असं लिहितो साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू N2 अपॉन N1. म्हणजेच काय लिहू शकतोय हा N1 इथं मल्टिप्लाय केला N1 साइन I इज इक्वल टू N2 साइन R. तर हा काय झाला स्नेल्स लॉ झाला. हा काय झाला स्नेल्स लॉ. म्हणजेच इथं असं म्हणतो बाबा साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू काय लिहायचं बाबा या ठिकाणी म्यू म्हणतो. म्यू म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कुणाचा सेकंड मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा फर्स्ट मीडियम किंवा याला एन म्यू किंवा एन म्हणू शकतो. काय म्हणायचं एन म्हणायचं. तर हा काय झाला स्नेल्स लॉ प्रूव्ह केला. आणि शिवाय आपण असं म्हणू शकतो तर इथं इन्सिडेंट रे नॉर्मल रिफ्रॅक्टेड रे लाईज इन वन प्लेन. ओके. तर हा सेकंड लॉ झाला लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा. तर यानुसार लॉज ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह करू शकतोय कशानुसार हायजीन्स प्रिन्सिपल नुसार. ओके. हियर वी सी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स इन केस ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर या ठिकाणी आपण काही महत्वाचे फॉर्म्युले पाहणार आहोत. तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय घ्यायचं फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. याच्यानंतर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी काय आवश्यक आहे लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम टू मीडियम
लाईट हे कुठून कुठे आले पाहिजे, व्हॅक्यूम मधून मीडियम मध्ये आले पाहिजे. तर व्हॅक्यूम मधून मीडियम मध्ये येत असताना लाईट रे काय होतो, बेंड होतो. तर व्हॅक्यूम मधलं स्पीड सी घेतलं आणि वेव्हलेंथ किती घेतली, λ0. आणि मीडियम मधलं स्पीड किती घ्यायचं, v, आणि वेव्हलेंथ काय लिहायचा, λ. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी हा फॉर्म्युला आहे, n इज इक्वल टू c अपॉन v. c म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि v म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम इज इक्वल टू λ0 म्हणजेच काय, वेव्हलेंथ ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय λ म्हणजेच काय, वेव्हलेंथ ऑफ लाईट इन मीडियम. ओके, तेच इथं सांगितलेलं आहे, c आणि λ0, v आणि λ. आता वेव्ह नंबर v बार न डिनोट करायचा. वेव्ह नंबर सुद्धा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर 1 मीटर लेंथ घ्यायची. किती लेंथ घेते, 1 मीटर. 1 मीटर या लेंथ मध्ये जेवढ्या वेव्हज असतील ती संख्या, याला आपण काय म्हणतो, वेव्ह नंबर. बाबरता 1 मीटर मध्ये किती वेव्हज आहेत बाबर, 1 2 3 4 5 6 7 8 8.5 8.5 इतक्या वेव्हज आहेत. तर वेव्ह नंबर किती आला, 8.5. तर वेव्ह नंबर साठी फॉर्म्युला आहे 1 अपॉन λ. ओके, याच्यानंतर स्नेल्स लॉ इथं आपण पाहतोय. काय पाहतोय, स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ साठी काय फॉर्म्युला घ्यायचा, sin I अपॉन sin R इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू काय घेतलं, λ1 अपॉन λ2 इज इक्वल टू काय लिहायचं, N2 अपॉन N1. तर इथं N2 म्हणजेच काय, सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. N1 म्हणजे काय, फर्स्ट मीडियमचा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू काय लिहायचं, 1 and 2. आणि याच्यानंतर रेशो ऑफ वेव्ह फ्रंट. तर इथं आपण AB अपॉन CD हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर इथं काय केलं बाबर, आता या ठिकाणी आपण कॉस, हा अँगल किती असतो, I, आणि हा R असतो. तर इथं कॉस I इज इक्वल टू काय घेतलं, AB अपॉन AC. आणि इथं हा अँगल R असतो. तर इथं कॉस R इज इक्वल टू काय घेतलं, CD अपॉन AC. तर हे डिवाइड करायचं, AC ला AC काय झालं, कॅन्सल. तर कॉस I अपॉन कॉस R किती व्हॅल्यू मिळते, AB अपॉन CD. तर हे काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत आणि या फॉर्म्युल्यावरची बेस्ड एक्झाम्पल्स आपण इथं स्टडी करणार आहोत. हिअर वी सी फर्स्ट प्रॉब्लेम. The number of waves in 6 centimeter of vacuum is same as the number of waves in x centimeter of medium. तर काय कंडिशन दिलेलं आहे, नंबर ऑफ वेव्स इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम. व्हॅक्यूमचा 6 सेंटीमीटरचा भाग घ्यायचा आणि मीडियमचा 1 सेंटीमीटरचा भाग घ्यायचा. तर 6 सेंटीमीटर मध्ये असणाऱ्या वेव्हची संख्या आणि 1 सेंटीमीटर मीडियम मध्ये असणाऱ्या वेव्हची संख्या सेम आहे. ओके, इफ Ri ऑफ मीडियम इज 3/2, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 3/2 दिलेला आहे. यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3/2 दिलेले आहे. तर फाइंड x. x म्हणजे काय, मीडियम मधलं डिस्टन्स काढायचं. म्हणजे कसं आहे बाबा, का हे समजा 6 सेंटीमीटर घेतलं व्हॅक्यूमचा भाग आणि हा 1 सेंटीमीटर मीडियमचा भाग घ्यायचा. 1 सेंटीमीटर मीडियम आहे आणि हा काय आहे, व्हॅक्यूम आहे. तर 6 सेंटीमीटर मध्ये असणाऱ्या वेव्हची संख्या व्हॅक्यूम मधल्या 1 सेंटीमीटर इतक्या असणाऱ्या मीडियम मधली संख्या, वेव्हची संख्या कशी असते, सेम असते. तर या ठिकाणी x फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, x. तर इथं मी कंडिशन लिहिलेलं आहे, नंबर ऑफ वेव्स इन 6 सेंटीमीटर ऑफ व्हॅक्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ वेव्स इन 1 सेंटीमीटर ऑफ मीडियम. तर याच्यासाठी काय फॉर्म्युला वापरायचा बाबा, आता वेव्ह नंबरचा फॉर्म्युला वापरायचा. वेव्ह नंबर V बार इज इक्वल टू काय असतो, 1 अपॉन λ. तर इथं
व्ही बार व्हॅक्यूम इंटू 6 इंटू काय घ्यायचं 6 इज इक्वल टू व्ही बार मीडियम इंटू काय घ्यायचं एक्स घ्यायचं. ओके, तर आता व्ही बार व्हॅक्यूम म्हणजे किती व्हॅल्यू असते बाबा 1/λ0 इंटू 6. व्ही बार मीडियमची व्हॅल्यू 1/λ इंटू काय घेतलं एक्स. तर इथं 6/x इज इक्वल टू किती झालं λ0/λ. हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता याच्या पुढे वापर ऑल्सो n ची व्हॅल्यू 3/2 आहे. n किती आहे 3/2. तर n किती लिहिला λ0/λ इज इक्वल टू 3/2. तर हे फर्स्ट इक्वेशन आणि हे काय आहे सेकंड इक्वेशन. इथे λ0/λ 6/x λ0/λ 3/2. तर फ्रॉम 1 and 2 काय करू शकतोय ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वेट करायची. तर इथं 3/2 इज इक्वल टू 6/x. तर x ची व्हॅल्यू किती मिळेल बाबा आता x इकडे आणलं 6 इंटू 2/3 6/3 म्हणजे 2 2 2 जार 4 सेंटीमीटर. तर इथं 4 सेंटीमीटर मीडियम मध्ये 4 सेंटीमीटर इतक्या लेंथ मध्ये असणाऱ्या वेव्हची संख्या मीडियम मधल्या आणि 6 सेंटीमीटर इतक्या लेंथ मध्ये असणाऱ्या व्हॅक्यूम मधली संख्या वेव्हची संख्या कशी असेल सेम. ओके, सेकंड एक्झाम्पल मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ 589 नॅनोमीटर इज इन्सिडेंट फ्रॉम एअर ऑन वॉटर. लाईट ही कुठून कुठे आलेली बाबा एअर मधून वॉटर मध्ये आलेली आहे. एअर मधून वॉटर मध्ये आलेली आहे. ओके, व्हॉट आर द वेवलेंथ फ्रिक्वेन्सी अँड स्पीड ऑफ. वेवलेंथ फ्रिक्वेन्सी आणि स्पीड कॅल्क्युलेट करायचे. रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड लाईट. रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईटची वेवलेंथ याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचे. तर इथे वापरतात लाईट एअर मधून कुठे इन्सिडेंट होते बाबर वॉटर मध्ये इन्सिडेंट होते. एअर मधून कुठे इन्सिडेंट होते वॉटर मध्ये. तर हा इन्सिडेंट रे आहे हा रिफ्लेक्टेड रे आहे आणि हा रिफ्रॅक्टेड रे आहे. ओके, तर आता जी व्हेलॉसिटी इन्सिडेंट रेची असते तीच व्हेलॉसिटी कुणाची असते रिफ्लेक्टेड रेची असेल. तर आता या ठिकाणी मी असं लिहितो लॅम्बडा ए इज इक्वल टू किती लिहिलं 589 नॅनोमीटर. नॅनोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये कन्व्हर्शन केलं 10⁻⁹ मीटर. तर काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे एनए एअर मधली फ्रिक्वेन्सी व्हीए एअर मधली व्हेलॉसिटी. तर आता एअर मधली व्हेलॉसिटी आपण अशी लिहू शकतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ही एअर मधली व्हेलॉसिटी असेल. ओके, तर आता अजून काय कॅल्क्युलेट करायचं आहे लॅम्बडा डब्ल्यू वेवलेंथ इन वॉटर फ्रिक्वेन्सी इन वॉटर आणि व्हेलॉसिटी इन वॉटर फाइंड आउट करायचं आहे. आणि काय दिलेलं आहे ए न्यू डब्ल्यू दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे वॉटरचा विथ रिस्पेक्ट टू एअर. किती व्हॅल्यू आहे 1.33. तर आता हे बाबरता एअर मधून लाईट कुठे जाते वॉटर मध्ये. तर अगोदर आपण रिफ्लेक्टेड रेच्या बाबतीत व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. तर पहिला फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा. तर इथं काय लिहायचं व्हीए इज इक्वल टू एन ए इंटू लॅम्बडा ए. तर एन ए इज इक्वल टू किती घेतला व्हीए अपॉन लॅम्बडा ए इज इक्वल टू 3 × 10⁸ अपॉन लॅम्बडा ए मी लिहितो. लॅम्बडा ए किती आहे 589 × 10⁻⁹ मीटर. 589 × 10⁻⁹. तर मी काय करतो न्यूमरेटर मध्ये 3000 करतो म्हणजे 10⁵ राहिलं. 10⁻⁹ न्यूमरेटर मध्ये नेलं 10⁹ झालं. तर इथं 10⁵ आणि 10⁹ 10 किती आला 14. तर इथं 3000 अपॉन 589. तर हे सिम्प्लिफाय केलं तर किती आन्सर मिळेल 5.09 × 10⁻14 हर्ट्ज इतका आन्सर मिळेल. तर आता रिफ्लेक्टेड लाईटच्या बाबतीत इन्सिडेंट लाईटची जेवढी फ्रिक्वेन्सी तेवढीच रिफ्लेक्टेड लाईटची फ्रिक्वेन्सी असेल. लॅम्बडा ए इन्सिडेंट लाईटची जेवढी वेवलेंथ तेवढीच रिफ्लेक्टेड लाईटची वेवलेंथ असेल. मग लॅम्बडा ए किती आला
589 नॅनोमीटर आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किती लिहायचं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड अशी व्हॅल्यू लिहू शकतोय. आणि फॉर रिफ्रॅक्टेड लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल झाली तरी फ्रिक्वेन्सी कशी असते सेम असते. म्हणून काय लिहिलं NW is equal to NA is equal to 5.09 into 10⁻14 hertz. ओके, तर इथं n ची व्हॅल्यू लॅम्बडा A अपॉन लॅम्बडा W. तर n ची व्हॅल्यू 1.33 is equal to 589 अपॉन लॅम्बडा W. तर लॅम्बडा W 589 अपॉन 1.33 म्हणजेच 443 नॅनोमीटर. आणि n is equal to VA अपॉन VW. तर इथं VW is equal to VA upon N 3 × 10⁸ upon 1.33 which is equal to किती आलं 2.26 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर यानुसार आपण रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे याच्या बाबतीत आपण वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी तसंच वेव्हलेंथ फ्रिक्वेन्सी आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल आहे. तर टेक्स्टबुक मधलं 13th एक्झाम्पल आहे. तर काय दिलेलं आहे व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. तर व्हाईट लाईटची एअर मधली वेव्हलेंथ दिलेली आहे 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. व्हॉट विल बी द वेव्हलेंथ रेंज सीन व्हेन व्हाईट लाईट इज पास थ्रू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55. तर ही व्हाईट लाईट ग्लास मधून पास करायची. तर ग्लास मध्ये वेव्हलेंथची रेंज किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं लॅम्बडा एस दिलेला आहे. लॅम्बडा एस म्हणजे एअर मधली वेव्हलेंथ 400 नॅनोमीटर शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ 700 नॅनोमीटर. तर इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55 दिलेला आहे. तर इथं शॉर्टेस्ट वेव्हलेंथ ग्लास मधली आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ ग्लास मधली फाइंड आउट करायची आहे. तर इथं पण हा फॉर्म्युला वापरूया C is equal to लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा. तर या ठिकाणी n is equal to लॅम्बडा s अपॉन लॅम्बडा s ग्लास. तर एअर मधली वेव्हलेंथ अपॉन ग्लास मधली वेव्हलेंथ. लॅम्बडा s ग्लास इज इक्वल टू लॅम्बडा s अपॉन n 400 अपॉन 1.55 किती आलं 258.06 नॅनोमीटर. ओके, तर हे शॉर्टेस्ट वेव्हलेंथला आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथला n इज इक्वल टू लॅम्बडा l अपॉन लॅम्बडा l ग्लास. लॅम्बडा l ग्लास लॅम्बडा l अपॉन n 700 अपॉन 1.55 451.6 नॅनोमीटर. तर इथं ग्लास मधली वेव्हलेंथची रेंज किती मिळते 258.06 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर. तर यानुसार हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. हिअर वी सी नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज फोर्थ वन. द विड्थ ऑफ प्लेन इन्सिडेंट वेव्हफ्रंट इज found to be doubled on refraction in denser medium. म्हणजे रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये आल्यानंतर रिफ्रॅक्टिंग वेव्हफ्रंटची लेंथ म्हणजे विड्थ डबल होते. म्हणजे इथं 1 असेल तर इथं किती होते 2 होते. ओके, डबल्ड ऑन रिफ्रॅक्शन इन डेन्सर मीडियम इफ इट मेक्स an angle of 65 degree with normal. म्हणजे हा अँगल किती दिलेला आहे 65 डिग्री दिलेला आहे. ओके, विथ नॉर्मल. कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. तर या डेन्सर मीडियमचा काय कॅल्क्युलेट करायचं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथं काय सांगितलेलं बाबा आता हा इन्सिडेंट वेव्हफ्रंट आणि हा कोणता आहे रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंट. तर रिफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटची लेंथ डबल होते. म्हणजे CD किती घ्यायचा 2 × AB. CD किती घेतला 2 × AB. I दिलेला आहे I किती आहे 65. तर n ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. n म्हणजेच काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम. तर इथं आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे बाबा cos I अपॉन cos R इज इक्वल टू AB अपॉन CD. तर इथं आहे बरोबर. आता इथं cos I ची व्हॅल्यू किती लिहायची AB अपॉन AC हा 90 असल्यामुळे आणि cos R हा 90 आहे. cos R इज इक्वल टू CD अपॉन काय घेतलं AC. तर इथं cos I अपॉन cos R AB अपॉन AC डिवायडेड बाय CD अपॉन AC.
तर एसी ला एसी कॅन्सल झालं म्हणजे एबी अपॉन सीडी. एबी अपॉन सीडी किती व्हॅल्यू आली? कॉस आय अपॉन कॉस आर. तर इथं कॉस आय अपॉन कॉस आर इज इक्वल टू एबी अपॉन सीडी. तर इथं सीडी ची व्हॅल्यू लिहूया. सीडी ची व्हॅल्यू किती लिहायची? 2 इंटू एबी. एबी ला एबी कॅन्सल. तर इथं किती व्हॅल्यू आली? 1/2. तर इथं हा 2 इकडे घेतला, कॉस आर इकडे नेला. कॉस आर इज इक्वल टू 2 इंटू 0.4226. तर कॉस आर ची व्हॅल्यू किती आली? 0.8452. तर आर ची व्हॅल्यू कॉस इनवर्स 0.8452 म्हणजे किती येतोय? 32 डिग्री आणि 16 मिनिट. 32 डिग्री आणि किती मिळतंय? 16 मिनिट. आणि एन साठी अजून एक फॉर्म्युला कोणता घ्यायचा? साइन आय अपॉन साइन आर. तर आय माहित आहे, आर आपण ऑब्टेन केलेलं आहे. हे सिम्प्लिफाय केलं. 0.9063 अपॉन साइन 32 डिग्री आणि 16 मिनिटची व्हॅल्यू किती असेल? 5336. आणि हे सिम्प्लिफाय केलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा किती मिळतोय? 1.697. हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा मिळतो. ओके, हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट, पोलरायझेशन ऑफ लाईट. तर हा लाईटचा फिनॉमिनॉन आहे. ऍक्च्युली हा भाग सिलेबस मधून कट केलेला आहे, पण याची आपण कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. ओके, पोलरायझेशन ऑफ लाईट. फर्स्ट ऑफ ऑल वी सी अनपोलराइज्ड लाईट और ऑर्डिनरी लाईट. अनपोलराइज्ड लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट कशी असते आणि पोलराइज्ड लाईट ही कशी असते. ओके, आता वी नो दॅट लाईट इज मेड अप ऑफ वेव्स. लाईट कशापासून बनलेले आहे? वेव्स पासून बनलेले आहे. तर आता या ठिकाणी लाईटचा बीम हा तुमच्या दिशेला ट्रॅव्हल होत आहे. लाईटचा बीम कुठं ट्रॅव्हल होत आहे? तुमच्या दिशेला ट्रॅव्हल होत आहे. म्हणजे लाईट इथून ही तुमच्या दिशेला ट्रॅव्हल होते. ओके, तर आता लाईट ट्रॅव्हल होत असताना लाईट मध्ये काय प्रेझेंट असतात? वेव्स प्रेझेंट असतात. तर आता या ठिकाणी मी ही पहिली वेव्ह ड्रॉ करतोय बाबा. ही पहिली वेव्ह, ही वेव्हची व्हायब्रेशन कशी आहेत बाबर? वरून खाली व्हायब्रेशन्स आहेत. याच्यानंतर दुसरी वेव्ह बाबर ही अशी तिरकी झालेली आहे बाबर. तर या दुसऱ्या वेव्हची व्हायब्रेशन कशी आहे? अशी तिरकी व्हायब्रेशन्स आहे. ओके, याच्या पुढे तिसरी वेव्ह घेतो मी. तिसऱ्या वेव्हची व्हायब्रेशन ही कशी आहेत बाबर? यानुसार व्हायब्रेशन्स आहे. आणि याच्या पुढे ही चौथी वेव्ह आहे. चौथ्या वेव्हची व्हायब्रेशन ही अशी आहे. तर ही वेव्ह पुढे येत असताना वेगवेगळ्या प्लेन व्हायब्रेट होते. पहिली वेव्ह अशी व्हायब्रेट होते, दुसरी वेव्ह अशी व्हायब्रेट होते, तिसरी वेव्ह अशी व्हायब्रेट होते आणि चौथी वेव्ह कशी व्हायब्रेट होते? वरून या पद्धतीने व्हायब्रेट होते. तर या लाईटला काय म्हणायचं? ऑर्डिनरी लाईट किंवा अनपोलराइज्ड लाईट. तर ऑर्डिनरी लाईट मध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरची व्हायब्रेशन ऑल प्लेन मध्ये होतात. म्हणजे या प्लेन मध्ये होतील, या प्लेन मध्ये होतील, या प्लेन मध्ये होतील, या प्लेन मध्ये होतील. तर याला ऑर्डिनरी लाईट म्हणायचं. ओके, आता ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर आपण प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करू शकतो. तर याच्यासाठी काय वापरायचं? निकॉल प्रिझम वापरायचा किंवा काय वापरायचा? पोलॅरॉइड वापरायचे. मग ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो? प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये रूपांतर करू शकतो. ओके, तर आता प्लेन पोलराइज्ड लाईट कशी असते? तर इथं वापरतात. मी इथं लाईटचे रेज दाखवलेत वापरतात. ही प्लेन पोलराइज्ड लाईट. तर हा पहिला रे आहे बाबर. तर पहिला रे असा वरून खाली असा व्हायब्रेट होत आहे. हे पहिल्या वेव्हचं व्हायब्रेशन आहे. याच्या पुढे ही दुसरी वेव्ह किंवा मी इथं दुसऱ्या वेव्ह दाखवते ही बाबर, ही व्हायब्रेशन. तर या वेव्हच्या व्हायब्रेशनला या वेव्हचं व्हायब्रेशन कसं आहे? पॅरलल आहे. याच्या पुढे ही तिसरी वेव्ह, तिसऱ्या वेव्हचं व्हायब्रेशन सुद्धा कसं आहे? पॅरलल. याच्या पुढे चौथी वेव्ह, चौथ्या वेव्हचं व्हायब्रेशन सुद्धा कसं आहे? पॅरलल आहे. तर या वेव्हजना आपण काय म्हणू शकतो? या लाईटला काय म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, तर प्लेन पोलराइज्ड लाईटची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. द लाईट वेव्स इन विच vibrations of electric field vector
तर लाईट वेव्ह मध्ये दोन वेक्टर्स असतात. एक इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर असतो, त्याला परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतो. तर सगळे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे व्हायब्रेशन्स असे घ्यायचे बाबा. पहिल्या वेव्हचं व्हायब्रेशन असं, दुसऱ्याचं असं, तिसऱ्याचं असं. तर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं व्हायब्रेशन एकाच प्लेन मध्ये होईल. मग याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन पोलराइज्ड लाईट. ओके, तर तेच इथं सांगितलेलं आहे. द लाईट वेव्स इन व्हिच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आर कन्फाइंड ओनली इन वन प्लेन आर कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट असं आपण म्हणू शकतो. ओके, तर आता प्लेन पोलराइज्ड लाईट ही कशी ऑब्टेन करू शकतो आपण, फक्त रिफ्लेक्शन ऑब्टेन करू शकतो. तर त्याच ठिकाणी आपण कोणता लॉ पाहणार आहोत, ब्रिस्टर्स लॉ पाहणार आहोत. ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करताना रिफ्रॅक्शनचा वापर करू शकतो. तर इथं काय वापरायचा, निकोल प्रिझम वापरायचा. आणि ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करताना आपण पोलॅरॉइड सुद्धा यूज करू शकतो. काय यूज करू शकतो, पोलॅरॉइड. ओके, हिअर वी सी ब्रिस्टर्स लॉ. तर ब्रिस्टर्स लॉचा यूज करून आपण हा भाग पाहणार आहोत. युजिंग रिफ्लेक्शन ओनली, फक्त रिफ्लेक्शन करून आपण प्लेन पोलराइज्ड लाईट ऑब्टेन करू शकतो. म्हणजे ज्या लाईटची व्हायब्रेशन एकाच दिशेमध्ये होऊ शकतात, तर या पद्धतीचे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करू शकतो. तर यासाठी काय झालं पाहिजे, तर रे पोलरायझिंग अँगल मध्ये इन्सिडेंट झाला पाहिजे. सर्टन अँगल मध्येच इन्सिडेंट झाला पाहिजे. हा अँगल कमी पण नको, जास्त पण नको. तर सर्टन अँगल मध्ये जर इन्सिडेंट रे इन्सिडेंट झाला आणि इथं पार्शल रिफ्लेक्शन होतं. पार्शल रिफ्लेक्शन म्हणजे काय, एकाच वेळी रिफ्लेक्शन आणि एकाच वेळी काय होतं, रिफ्रॅक्शन. आणि रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये अँगल किती असला पाहिजे, 90 डिग्रीचा असला पाहिजे. मग ही जी लाईट असते इथं बाहेर पडलेली, ही पोलराइज्ड लाईट असते. शिवाय ही सुद्धा लाईट कशी असते, पोलराइज्ड लाईट असते. ओके, तर आता पोलराइज्ड लाईट कशी मिळते हा भाग इथं आपण पाहतोय. तर आता या ठिकाणी वापरता मी इथं डॉट दाखवलेला आहे. काय दाखवलेलं आहे, डॉट. इथं डॉट दाखवलेला आहे, इथं डॉट दाखवलेला आहे, इथं डॉट दाखवलेला आहे. म्हणजे इथं वेव्ह जी आहे ती अशी वेव्ह आहे बरोबर. व्हायब्रेशन्स परपेंडिक्युलर आहे. ओके, आणि हे असं जे दाखवलेलं आहे त्या ठिकाणी व्हायब्रेशन कसे आहेत बरोबर, या पद्धतीने व्हायब्रेशन्स आहे. म्हणजे हे डॉट न दाखवलंय म्हणजे ती वेव्ह अशी आहे, आणि हे जे दाखवलेलं आहे तिथं वेव्ह अशी आहे. म्हणजे इथं दोन वेव्ह आहेत बरोबर, एक परपेंडिक्युलर आहे आणि एक कशी आहे, पॅरलल. ओके, तर या दोन म्हणजे या रे मधल्या दोन वेव्ह पोलरायझिंग अँगलला इन्सिडेंट झाल्यानंतर, पोलरायझिंग अँगलला इन्सिडेंट झाल्यानंतर इथं काय होतं वापरता, ही जी वेव्ह येते ही वेव्ह इथं रिफ्लेक्ट होऊन अशी या बाजूला जाते आणि इथं प्लेन पोलराइज्ड लाईट मिळते. आणि ही जी वेव्ह आहे ही अशीच या पुढे जाणार आहे. ओके, तर अशा रीतीनं सिम्पली रिफ्लेक्शननं आपण पोलराइज्ड लाईट ऑब्टेन करू शकतो. ओके, आता या ठिकाणी आपण काय पाहणार आहोत, ब्रिस्टर्स लॉ पाहणार आहोत. तर ब्रिस्टरने काय सांगितलं, जर अँगल ऑफ इन्सिडन्स पोलरायझिंग अँगल इतका असेल, मग टॅन ऑफ पोलरायझिंग अँगल टॅन ऑफ थिटा बी इज इक्वल टू काय घ्यायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. म्हणजे या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे फर्स्ट मीडियम आहे आणि हे कोणतं मीडियम आहे, सेकंड मीडियम. म्हणून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम कसं लिहायचं, 1 and 2. तर ब्रिस्टरने काय सांगितलं, टॅन ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे टॅन ऑफ थिटा बी इज इक्वल टू 1 and 2 असं सांगितलेलं आहे. तर हेच कसं लिहू शकतोय, टॅन ऑफ थिटा बी इज इक्वल टू 1 n2 म्हणजे कसं असेल, n2 upon n1. टॅन ऑफ थिटा बी कसं लिहायचं, n2 upon n1. तर थिटा बी इज इक्वल टू काय झालं, टॅन तिकडे नेलं, टॅन इनवर्स n2 upon काय लिहिलं, n1. तर यानुसार
पोलरायझिंग अँगल फाइंड आउट करू शकतो. तर इथं N2 म्हणजेच काय, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेकंड मीडियमचा, आणि N1 म्हणजे काय, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फर्स्ट मीडियमचा. ओके. तर आता हे कसं प्रूव्ह करू शकतोय, तर बघा आता हा जो अँगल आहे याला पोलरायझिंग अँगल म्हणायचं, थिटा बी. जेवढा हा अँगल ऑफ इन्सिडन्स तेवढाच हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन, म्हणजे हा जर थिटा बी असेल तर हा सुद्धा काय असेल, थिटा बी. हा अँगल किती आहे बाबर, 90 डिग्री. आणि हा थिटा आर म्हणजे काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर आता या ठिकाणी बाबर हा अँगल आणि हा अँगल, तीन अँगलची बेरीज किती असेल, 180. म्हणून आपण काय लिहू शकतोय, थिटा बी प्लस 90 प्लस थिटा आर इज इक्वल टू काय लिहायचं, 180. तर हा 90 तिकडे गेला, 180 मायनस 90 म्हणजे किती, 180 मायनस 90 90 आला. थिटा आर इज इक्वल टू हा थिटा बी तिकडे नेला, 90 मायनस थिटा बी. युजिंग स्नेल्स लॉ आपण पाहिलेला आहे. काय स्नेल्स लॉ आहे, N1 sin थिटा बी इज इक्वल टू N2 sin थिटा आर. तर या ठिकाणी असं लिहू शकतोय, N2 sin थिटा आर ची व्हॅल्यू, थिटा आर किती आहे बाबर, 90 मायनस थिटा बी. इथं काढलाय थिटा आर किती आहे, 90 मायनस थिटा बी. तर साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय असतो, कॉस थिटा असतो. तर N1 sin थिटा बी इज इक्वल टू N2 cos थिटा बी. तर या ठिकाणी N1 sin थिटा बी अपॉन cos थिटा बी इज इक्वल टू, इथं आहे बाबर N1 sin थिटा बी. तर हा कॉस इथं डिवाइड केला, N1 इकडे नेला, तर N2 अपॉन N1 साइन अपॉन कॉस काय झालं, tan थिटा बी इज इक्वल टू काय झालं, N2 अपॉन N1. म्हणजेच काय झालं, tan थिटा बी इज इक्वल टू 1N2. म्हणजेच tan ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणायचं. ओके. तर यानुसार ब्रिस्टर्स लॉ आपण प्रूव्ह करू शकतो. ओके. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज मालूस लॉ. तर इथं मालूस लॉ काय सांगतो, तर ही ऑर्डिनरी लाईट आहे. काय आहे, ऑर्डिनरी लाईट. तर ही लाईट पोलरायझर मधून पास करायची. पोलरायझर म्हणजे काय, ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर जो प्लेन पोलरायझर लाईट मध्ये करतो याला काय म्हणायचं, पोलरायझर. तर हा फर्स्ट पोलरायझर ऑर्डिनरी लाईटचं रूपांतर कशामध्ये करतो, प्लेन पोलरायझर्ड लाईट मध्ये करतो. तर या लाईटची इंटेन्सिटी I1 आहे. इंटेन्सिटी म्हणजे लाईटची तीव्रता किती आहे, I1. आता ही जी लाईट आहे या वेव्ज या पद्धतीने आहेत वापरता, या वेव्ज कशा आहेत, अशा पद्धतीने. तर आता काय करायचं, या वेव्ज याच्यातून पास करायच्या, म्हणजे या वेव्ज या सेकंड पोलरायझर मधून पास करायच्या अशा. मग या वेव्ह बाहेर आल्यानंतर काय होतात, थोड्याशा तिरक्या होतात. काय होतील, तिरक्या होतील सर्टन अँगल मध्ये. म्हणजे इथं ही जी व्हायब्रेशन अशी उभी जी आहे ती नंतर काय झाली, अशी तिरकी झाली. मग इथली लाईटची इंटेन्सिटी काय भरते, कमी भरते. तर ही इंटेन्सिटी फाइंड आउट करता येते कशानुसार, मालूस लॉ नुसार. तर इथं I2 इज इक्वल टू काय व्हॅल्यू असते, I1 इंटू काय घ्यायचा, कॉस स्क्वेअर थिटा. नंतरची इंटेन्सिटी I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. थिटा म्हणजे काय, तर हा व्हायब्रेशन आणि हे व्हायब्रेशन याच्यामधला अँगल. तर यानुसार आपण काय देऊ शकतोय, मालूस लॉ देऊ शकतो. ओके. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज पोलरायझेशन युजिंग स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर आपल्याला माहित आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे डस्ट पार्टिकल वरती सनलाइट फॉल झाल्यानंतर तर हे डस्ट पार्टिकल्स आपल्याला प्रकाशमान दिसतात, तर याला स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणायचं. तर इथं बऱ्याच वेळा आपण असं पाहिलेलं वापरता, वरती जर छत समजा या ठिकाणी शीट्स असेल, मेटल शीटचं म्हणजे पत्र्याचं असेल आणि त्याला होल पडलेलं असेल, तर त्या होल मधून लाईट आत येते, सनलाईट आत येते. सनलाईट आत आल्यानंतर ज्या सनलाईट मध्ये डस्ट पार्टिकल विजिबल होतात दॅट इज कॉल्ड ऍज स्कॅटरिंग ऑफ लाईट. किंवा तुम्ही असं पाहिलं असेल बाबा
धुळीचा रस्ता असेल, धूळ, आणि तिथं रात्रीच्या वेळी धूळ उडलेली आहे आणि हेडलाईट त्या धुळीवरती पडली, तर तिथला भाग प्रकाशमान दिसतो, तर दॅट इज कॉल्ड ऍज स्कॅटरिंग ऑफ लाईट. ओके. तर आता समजा हे डस्ट पार्टिकल्स आहेत. काय आहे? डस्ट पार्टिकल्स. तर डस्ट पार्टिकल वरती इन्सिडेंट रे इन्सिडेंट झालेला आहे, इन्सिडेंट रे या ठिकाणी फॉल झालेला आहे. तर इन्सिडेंट रे मध्ये दोन पद्धतीच्या वेव्ज आहेत वापरता. दोन पद्धतीच्या वेव्ज म्हणजे हे असं असेल वापरता. एक वेव्ह अशी असणार आहे आणि एक वेव्ह कशी असेल? परपेंडिक्युलर असेल. तर आता इन्सिडेंट रे या डस्ट पार्टिकल वरती अशा रीतीने फॉल होतोय जेणेकरून इन्सिडेंट रे आणि स्कॅटर्ड लाईट यामधला अँगल किती असला पाहिजे? 90. मग स्कॅटर्ड लाईट जी असते ती कशी असते? प्लेन पोलराइज्ड लाईट असते. स्कॅटर्ड लाईट कशी असते? प्लेन पोलराइज्ड लाईट असते. म्हणजे ही जी वेव्ह आली अशी, ती इकडे गेली प्लेन पोलराइज्ड, आणि ही जी वेव्ह आहे ही दुसरीकडे कुठेतरी गेली असेल. ओके. तर यानुसार युजिंग स्कॅटरिंग वी कॅन ऑब्टेन पोलरायझेशन ऑफ